बोला दादा काय देऊ? हो काका, गड्डी कितीला दिली? कोथिंबीर 40 ला आहे. 40ला? हा. 20ला द्या की, एवढं कुठं असतं का? शक्यच नाही दादा. अरे आमचे 35 रुपये खरेदी, त्यात काय मिळणार आहे? टेम्पो भाडं, आम्हाला जागेचं भाडं, कॉर्पोरेशनचं भाडं असतं. शेतकऱ्याला काय भेटायचं, आम्हाला काय भेटायचं? अहो काय सांगता दादा, 20ला गड्डी आहे तिकडं आणि तुम्हाला तर काय 10 रुपयाला आले असेल. एवढं थोडी महाग असतं. शेजारचा कमी मध्ये देतो, जाऊ का तिथं? अहो दादा, तुम्हाला घ्यायची असली तर घ्या, नाही तर त्या शेतकऱ्याच्या मालाचा अपमान काय करू नका तुम्ही. अहो आम्हाला का माहिती नाही का मार्केट म्हणून कोणत्या भावात आणताय? फक्त एवढं भाजी करता जाता येत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडनं घेतोय. अहो दादा, सकाळी मला रोज सकाळी 3ला उठावं लागतं, मार्केटला जावं लागतं, त्या भाज्या आणायच्या, लावायच्या, विकायच्या, तेव्हा विकून त्याच्यात नंतर आम्हाला 100-200 रुपये मिळणार. दादा, तुम्ही मॉलमध्ये जाता तिथं बार्गेनिंग करता का? तिथं मॉलमध्ये भाव होतो का तुम्हाला? तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तिथं जेवायला जाता हॉटेलमध्ये, तिथं तिथं भाव करत नाही. तिथं हॉटेलमध्ये जेवून वेटरला 5-50 रुपये टिप देऊन येता. तुम्ही शेतकऱ्यापाशीच कसे शेतकऱ्याच्या मालाला कसा भाव करता हो? तुम्ही मॉलमध्ये कशाला भाव करत नाही? कुठं हॉटेलमध्ये भाव करत नाही आणि आमच्याकडे कसे भाव करता हो? तर मित्रांनो, ही खरंच आज आपल्या महाराष्ट्राची दुःखद शोकांतिका आहे. जो शेतकरी आपल्या उभ्या जगाचा पोशिंदा आहे, आज आपण त्याच्याकडे जातो, हे भाजी एवढ्याला दे, ती भाजी तेवढ्या दे, असं करतो. हे कुठेतरी चुकतंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.